मला खरोखर या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे। आजचा दिवस हा माझ्यासाठी माझा वैयक्तिक आयुष्यात जेवढा महत्त्वाचा आहे त्याहून अधिक पक्षाने टाकलेल्या माझ्या जबाबदारीवर संघटन सर्जन या अभियानातून या राहुल गांधीजी यांनी सुरू केलेल्या अभियानातून माझी निवड करण्यात आली। गेल्या 2 महिन्यापूर्वी निरीक्षक आलेले इथं सातारा जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांनी संघटन सर्जन अभियानातून संपूर्ण महाराष्ट्रात देशात हा प्रोग्राम चालू होता जिल्हाध्यक्ष निवडीचा। तर आपल्या जिल्ह्याचे रणजित भैया देशमुख हे नुसते 7-8 महिन्यापूर्वी अध्यक्ष झाले होते। त्यामुळे आपल्याला बाबांचं सर्वांचंच मत होतं, आमचं पण सर्वांचं मत असं होतं की रणजित भैयांनीच परत पुढं अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी। परंतु त्यांनी कराडला निरीक्षक आले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तालुक्याच्या ब्लॉक अध्यक्षासाठी तेव्हा त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही जिल्ह्यासाठी का हे करत नाही, तर म्हणलं रणजित भायांचं आहे तेच असू द्या म्हणून आपण काय अर्ज वगैरे भरलेला नव्हता। परंतु त्यातच अचानकच मागच्या महिन्यात 23 तारखेला संध्याकाळी सर्जन संघटन अभियानमधून मेल आला आणि माझी निवड झाली। आता बाबा म्हटले झाली निवड तर आपल्याला ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे। आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हा केवळ माझा सन्मानच नाही, तळागाळातील कार्यकर्त्यांचा आणि काँग्रेसच्या विचारसरणीचा सन्मान आहे। आदरणीय पृथ्वीराज बाबा यांच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मी मनापासून आभार मानतो की मला प्रथमतः तालुका अध्यक्षपदी गेल्या 6-7 महिन्यापूर्वी जबाबदारी दिली। त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढली आणि लगेचच हे माझ्यावरती ही जबाबदारी पडली। सातारा जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे, पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। या मातीने देशाला यशवंतराव चव्हाणांसारखे नेतृत्व दिले, माननीय पृथ्वीराज बाबांसारखे नेतृत्व दिले। याच भूमीमध्ये काँग्रेसचा प्रत्येक घराघरात रुजलेला आहे। आणि या विशेष म्हणजे काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून पहिले यशवंतराव चव्हाण या आपल्या काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष होते, बाळासाहेब देसाई होते, किसनवीर आबा होते, विलासराव पाटील उंडाळकर होते, आनंदराव पाटील, नाना, सुरेश जाधव आता यापूर्वी होते, त्याच्यानंतर रणजित भाई देशमुख होते आणि आता माजी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। तरी मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला हे काम करत असताना खूप अवघड टास्क आहे। आता आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कुठलीही सत्ता नाही आपल्याकडं आणि सत्ता नसताना सुद्धा आपण हा पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी युवकांना सोबत घेऊन ज्येष्ठांना मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसचा झेंडा ताकदीनं रोवण्याचं आपण काम करणार आहे। आणि आपल्याला आता थांबायचं नाही तर प्रत्येक गावागावात बूथवर जाऊन सज्जन संघटन अधिक मजबूत करायचे आहे। लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार आहे, संघर्ष करायला लागणार आहे। त्यासाठी आपण मागे हटायचे नाही। आपण बाबांच्या नेतृत्वाखाली हा साताराचा गड अभेद्य करूया। आणि आपण सातारा जिल्ह्यामध्ये आता परवा आपण एक राहुल गांधींनी जे आपल्या देशामध्ये काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली, संसदेत गरीब विचार दलितीचा शेतकऱ्यांचा तरुणांचा आवाज बुलंद केला, या राजीव गांधीच्या विचाराचा पायी असलेल्याचा मला पूर्ण अभिमान आहे। आणि आपण या राज्यामध्ये लोकशाहीची मूल्य टिकवण्यासाठी एक अखंड संघर्ष करत आहोत। आपण जिल्हाध्यक्षपदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर प्रथम आपण उंब्रजला पेट्रोल डिझेल वाढीच्या पंपावरती आपण निषेध कार्यक्रम केला। इथं पण इथल्या पेट्रोल पंपावरती केला। त्या आंबेनळी घाटामध्ये त्या कुटुंबांना जाऊन भेट दिली, 8 जण एकाच वेळेला मृत्युमुखी पडले। तर तिथं त्या कुटुंबाला इतर काही नेते मंडळी जाऊन भेटून आले की तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून मदत मिळणार। इन्शुरन्स कंपनीचं कामच आहे ते गाडीचा इन्शुरन्स असतो आणि त्यांची मदत द्यायची, परंतु शासनाच्या काही अपघात चुकामुळे सुरक्षा विहित नसल्यामुळे तो अपघात झाला। म्हणून आम्ही बाबांच्या सुविद्य पत्नी सतोषला बाबी आम्ही आणि महिला जिल्हाध्यक्ष जाऊन कलेक्टरना निवेदन दिलं आणि त्या प्रत्येक सदस्य आंबेनळी घाटामध्ये जे दुर्दैवी मृत्युमुखी पडले ते 8 जण त्यांच्यासाठी 5-5 लाख रुपये शासनाने मदत करावी अशी मागणी केली। शासनाने त्या आपल्या निवेदनाची दखल घेऊन प्रत्येकी 1-1 लाख रुपयाची मदत शासनाने दिलेली आहे। आपल्याकडे कोण खासदार नाहीत,
आमदार नाहीत. थोडंसं जर आपल्याला सत्ता नसली की थोडंसं अवघड जातं. आणि आपल्याकडं सातारा जिल्ह्यामध्ये मी बघितलं काँग्रेसचा कार्यकर्ते भरपूर आहेत, आपलं काँग्रेसचा मतदार भरपूर आहे, पण काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची कमतरता आहे. तर आपल्याला इतर पक्षापेक्षा आता राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा आणि कुठलेही असतील इतर, त्यांच्याकडे मतदान कमी आहे आणि कार्यकर्ते जास्त आहेत. आपल्याकडे कुठला साखर कारखाना नाही किंवा कुठलं अशा संस्था नाहीत, बँका नाहीत, सहकारी संस्था नाहीत. त्यामुळे आपल्याला कार्यकर्ते आपल्याकडे आपलेच कार्यकर्ते ते कुठल्या तरी आमिष दाखवून इतर पक्ष त्यांच्या पक्षात घेतात, परंतु आपला काँग्रेसला मानणारा मतदार जागेवरून हलत नाही. तर बाबांचं असं मत आहे की आपल्याला आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकसभा निवडणूक लढायची आहे. कारण देशामध्ये दोनच पक्ष राहणार आहेत, एक भाजप आणि काँग्रेस. बाकीचे पक्ष कुठे विलीन होतील, कोण कोणाच्या बरोबर आघाडी राहील. आणि आपण सर्वजण जमलात, तुम्ही सर्वजण कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी कधीच तडा जाऊन देणार नाही. आणि माझी तुमच्यासारख्या प्रत्येक सच्चा कार्यकर्ता ला घेऊन काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्ह्यावरती एका नव्या उंचीवरती सर्वांनी तुम्ही जर सपोर्ट केला तरच हे आपण काम करू शकतो. प्रत्येक तालुक्यात आपली संघटना, आपले पदाधिकारी, आपल्या सेल असतील, सगळ्या मजबूत करण्याचं काम जर तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तरच हे साध्य होऊ शकतं. आणि तुम्ही सर्वजण मला सपोर्ट कराल, साथ द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.